नर्मदे हर. नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमाच्या भाग 8मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कालच्या भागात आपण पाहिलं की माहेश्वरला दुकानामध्ये गेलो, 6:30ला ते 9:30लाच बाहेर पडलो. इतक्या 15 मैत्रिणी आणि एवढ्या मैत्रिणींची साडी खरेदी, त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला तिथे वेळ झाला. पण काल रात्री मनसोक्त साडी खरेदी झाल्याने सगळ्याजणी खुश झालेल्या होत्या. तिथून पुढे आरती, मग जेवण, त्यामुळे झोपायला 11 वाजले. आज सकाळीच घाटावर स्नानासाठी जायचं म्हणून आम्ही चहा घेऊन तयार झालो. घाट जवळच आहे असं सांगितल्यामुळे आम्ही चालतच निघालो. माहेश्वरचा घाट अतिशय सुंदर, म्हणजे इतके घाट आम्ही पाहिले, पण मला माहेश्वरचा घाट खूप जास्त आवडला. घाटाकडे जाताना एक मोठं वडाचं झाड लागतं, ज्याच्या पारंब्या पार जमिनीपर्यंत लोंबत आहेत. खूप जुनं असावं आणि बऱ्याच गोष्टींचा साक्षीदार असावं, हे असं वाटून त्या झाडाबद्दलही आपलेपणा वाटला. थंडी असल्याने छोट्या छोट्या शेकोट्या पेटून लोक बसलेले होते. तिथूनच छोटी छोटी मंदिरं लागतात. त्याला लागून कातळाच्या काळ्याशार पायऱ्या आणि समोर नजर फिरेल तिथपर्यंत नर्मदा मैया. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा घाट, अतिशय पाहण्यासारखा, अनुभव घेण्यासारखा. समोरच अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे. स्थापत्य कलेचा अत्युत्तम असा नमुना. प्रचंड मोठे आवार. जिथे नजर जाईल तिथे फक्त सौंदर्य अनुभवत होतो. किती वर्ष लागली असतील ही देखणी वास्तू उभी करायला, असाही विचार मनात येऊन गेला. आपण एक साधं 2 BHK घेतो, बिल्डरकडूनच घेतलेलं असतं, तरी आपल्याला किती टेन्शन असतं आणि ते घेतल्यानंतर त्याच्या सजावटीसाठी वगैरे पण आपण किती दमतो. पण हा एवढं मोठं हे स्थापत्यकलेचा हा नमुना उभा करायला किती वर्ष लागली असतील. त्यातही दरवाजे, गवाक्ष, भिंतीवरील कोरीव काम पाहून हे काम खरंच माणसांनी केलं असेल का असं वाटावं, इतकी एकसूत्रता त्याच्यामध्ये होती. अहिल्याबाईंची सौंदर्यदृष्टी जाणवत राहत होती. मोठ्या प्रवेशद्वारातून आत गेलं की उजवीकडे गणपती आणि डावीकडे महादेवाचे मंदिर आहे. दर्शन घेतले, अर्थातच भरपूर फोटो काढून घेतले. तिथून अहिल्याबाईंचे पूजाघर बघितलं. त्या खूप धार्मिक आणि शिवभक्त होत्या हे तर ऐकून माहिती होतेच, पण प्रत्यक्षही ते बघितलं. अनेक बाणलिंग, चांदीचे शिवलिंग, सोन्याच्या झोपाळ्यावर बाळकृष्ण, तिथे हे सगळं पाहताना श्रद्धेने आपोआप हात जोडले गेले. त्यांची पूजेची भांडी खूप सुंदर होती. आपल्या बायकांचं लक्ष असं बरोबर जिथे हवं तिथे जातं. तर ती पूजेची भांडीसुद्धा म्हणजे त्यांच्यातल्या कलासक्त एका स्त्रीची नजर आहे हे लक्षात येत होतं. त्यांच्या सधनतेची आणि सौंदर्यदृष्टीचीही साक्ष तिथे जागोजाग मिळत होती. तिथे दुसऱ्या खोलीत मोठ्या लाकडी पाटावर मातीचे 1000 लिंगबाण तयार करून त्यावर एक तांदळाचा दाणा लावायचं काम चालू होतं. उत्सुकतेपोटी आम्ही हे तुम्ही काय करतायत असं गुरुजींना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की अहिल्यादेवींच्या काळात एकदा खूप दुष्काळ पडला. राज्यावरही आर्थिक संकट ओढवलं. तेव्हा त्यांनी जनकल्याणासाठी पाऊस पडावा, दुष्काळ दूर व्हावा म्हणून कोटिलिंग पूजा केली. त्या वर्षी पाऊस चांगला पडला आणि तेव्हापासून ही कोटिलिंग पूजा करण्याचा प्रघात पडला. ती प्रथा अजूनही चालू आहे. तेच लिंग आम्ही बनवत आहोत. तुम्हीही बनवू शकता. त्यांनी तुम्हीही बनवू शकता म्हणायचा अवकाश की आम्ही सगळ्याजणी त्या कामाला लागलो. बाहेरच्या बाजूला त्यांची न्यायनिवाडा करण्याची जागा आहे. तिथे चित्ररूपात त्यांचा जीवनपट दाखवला आहे. या थोर, सत्यशील, सत्वशील आणि धर्मशील विदुषींची आणि माझी जन्मतारीख म्हणजे 31 मे आहे. याचा मला त्या दिवशी प्रचंड आनंद झाला. म्हणजे माहिती तर होतंच, पण ते सगळं पाहून मला त्याचा खूप आनंद झाला. कशाचं समाधान कशाला वाटेल आपल्याला सांगता येत नाही. तिथेच बाहेर एक बाग आहे. तिथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे
अतिशय सुंदर असा पुतळा आहे. मुक्कामी येत असताना पुन्हा काही मैत्रिणी दुकानात घुसल्या आणि पुन्हा साडी खरेदी झाली. जेवण जेवणखाण आटोपून आम्ही सहस्त्रधारा म्हणून ठिकाण आहे तिथे गेलो. इथे मात्र गाडीतून उतरून दुरूनच त्या सहस्त्रधारा पाहिल्या. त्याची आख्यायिका जी आहे ती अशी की सहस्त्रार्जुन नामक एक राजा होता. तो खूप पराक्रमी आणि शक्तिशाली होता. त्या काळी पूर्ण जगावर त्याचे राज्य होते. विष्णूने त्याला असा वर दिला होता की त्याच्यापेक्षा वीर योद्ध्याकडूनच त्याला मरण येईल. त्याला आपल्या ताकदीचा खूप गर्व झाला आणि आता आपण कोणालाही अडवू शकतो असा अहंकार त्याच्यामध्ये आला. त्या अहंकारापायी त्याने नर्मदेला अडवण्याचा प्रयत्न केला, पण नर्मदा त्याच्या सहस्र बाहूतून वाहत राहिली आणि त्याचे गर्वहरण केले. पुढे त्याचा वध परशुरामाने केला असं म्हणतात. या ठिकाणी एकसंध नर्मदा वाहताना दिसत नाही. ती वेगवेगळ्या धारातून प्रवाही झालेली दिसते. त्या धारा सहस्त्र आहे असं म्हणतात आणि म्हणूनच त्या ठिकाणाला सहस्त्रधारा असंही म्हटलं जातं. या कथेतून पुन्हा एकदा निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे हेच समजलं. माणूस कितीही मोठा असला, अगदी जगावर राज्य करत असेल, तरी निसर्गापुढे त्याला नमतं घ्यावंच लागतं. आपल्या धर्मातील विविध धर्मग्रंथ, चमत्कार, कथा, पुराण, वेद याच्या सत्य असत्यतेच्या खेळात अडकून पडू नये. त्यातील वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक सत्य शोधण्याची गरज नसते. गरज असते ती त्यातील मतितार्थ शोधण्याची. अनुभवी लोकांनी मनोरंजनातून केलेला उपदेश असतो तो. आजच्या काळातही लागू पडत असेल तर जरूर स्वीकारावा. हे असं का, ह्याला काही अर्थ नाही असं म्हणून सगळं सोडून देऊ नये. नाहीतर ज्याला पटतंय त्याने घ्यावा, नाहीतर मनोरंजन म्हणून सोडून द्यावा. इतकं तो जो सांगितलेला असतो मतितार्थ, जो आपल्याला कळलेला असतो, तो समजून घेण्यासाठी तेवढी तरी बुद्धी आपण वापरावी. इतका मोठा खजाना आहे की मनोरंजन म्हणून घेऊन सोडून देण्यासारखं नाही, ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. पण आपल्याला त्यातील मतितार्थ, गर्भित अर्थ कळत नसेल तर तो आपला करंटेपणा आणि असंवेदनशीलता आहे असंच म्हणायला हवं. जवळच नारायण महाराजांनी स्थापन केलेलं दत्त मंदिर बघितलं. दत्त महाराजांचं दर्शन घेऊन मंडलेश्वरकडे रवाना झालो. मंडलेश्वरचा घाटही खूप सुंदर आहे. माहेश्वरसारखे मानवनिर्मित सौंदर्य तिथे नाही आहे, पण घाटावर खूप शांतता आहे. तिथल्या हवेतच प्रसन्नता आहे. तिथल्या घाटावरून जाताना ती प्रसन्नतेची लहर आम्हाला स्पर्शून गेली. 1932 साली गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री मोडक यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार राम मंदिराची तिथे स्थापना केलेली आहे. ते राम मंदिर पाहण्यासाठी आम्ही गेलो. जवळच श्री अनिल जहागीरदार महाराज यांचा बाबा म्हणूयात, महाराज नाही, जहागीरदार बाबा यांचा आश्रम आहे. तिथे टेंबेस्वामींची कुटी आहे. तिथे स्वामींच्या पादुका, फोटो आहेत. अघोर कष्टोद्धरण स्तोत्र स्वामींच्या हस्ताक्षरातील फ्रेम करून तिथे लावलेलं आहे. स्वामींचं हस्ताक्षर पाहायला मिळालं आणि जिथे त्यांनी बसून ते लिहिलं त्या वास्तूमध्ये आपल्याला जाता आलं, याचा आनंद कोण होता की म्हणजे जन्म सार्थक झाल्यासारखं वाटलं. त्या कुटीत टेंबेस्वामी ध्यानधारणा करत असत. त्यांच्या सगुण पादुकाही तिथे आहेत. त्या कुटीत काहीतरी होतं. आता नेमकं काय होतं हे नाही सांगता येणार. काही भाव किंवा भावना या अनुभवांनीच समजतात. शब्दात बांधू म्हटलं तरी ते शक्य होत नाही. तिथे गेल्यानंतर जवळपास प्रत्येकीला भरून आल्यासारखं होत होतं. आता ते का, हे खरंच माहिती नाही आणि ते कोणाला सांगताही येणार नाही. अनिल गुरुजींनी चहा घेऊन जा असं फरमानच सोडलं जणू. त्यांनी सांगितलंच. सगळ्या बसल्या, ते बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो. कोणाला त्यांच्यात गुरु दिसले, कोणाला स्वामी, कोणाला वडील, कोणाला आई, कोणाला भाऊ. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतं. अर्थात प्रत्येकाचं दुःख वेगळं आणि त्याची व्याख्याही वेगळी, त्याची व्याप्तीही वेगळी. पण प्रत्येकाने आपलं ते दुःख अगदी खाजगी ठेवलेलं असतं.
प्रामाणिकपणे प्राणपणाने ते जपलेलं असतं. आईच्या कुशीत गेलो की कसं निशंकपणे डोळे वाहायला लागतात. आई समजून घेईल ही खात्री असते. आपल्याला ती जज करणार नाही हे माहिती असतं. कदाचित आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढणार नाही, पण त्यावेळी गरज असते मूकपणाने पाठीवरून फिरणाऱ्या तिच्या मायेच्या, प्रेमाच्या हाताची. तिच्या कुशीत अस्वस्थ वाटतं. आपण मोकळेपणाने रडून घेतो. अगदी तसंच काहीसं अस्वस्थ वाटत होतं तिथे, आणि म्हणून कदाचित भरून येत असावं. अनिल गुरुजींच्या गप्पांमध्ये सगळ्याजणी इतक्या रमल्या की आम्ही काही जणी तेवढ्या वेळात घाटावर पण जाऊन आलो. एक मैत्रीण म्हणाली की किती शांतता आहे ना इथे, खरं तर 4-1 तास थांबायला मिळायला हवं. पण आजचा मुक्काम हा नेमावरला होता आणि चांगला 4-5 तासांचा प्रवास होता, त्यामुळे ते शक्य नव्हतं. मी पण अगदी सहज सकाळी म्हणाले होते, खरं तर इंदोरच्या इतकं जवळ आहोत, तर रात्री घरी जाऊन पुन्हा सकाळी आले तर. हे अगदी सहज नकळत बोललेलं होतं, पण ते खरं होणार होतं. अनिल गुरुजी सचिनना म्हणाले की एवढ्यात जाऊ नकोस, थांब जरा. सचिन यांना त्यांना नाही म्हणणं अवघड झालं. त्यातच पाऊस आला. खरं तर पावसाचे दिवसही नव्हते, पण आम्ही तिथेच थांबावं म्हणून तर ती योजना नव्हती असं आता वाटलं. सचिननी जेवण तिथेच करण्याचा निर्णय घेतला. स्वयंपाक होईपर्यंत जहागीरदार काकूंनी आम्हाला हळदी कुंकू दिलं. जेवण करून आम्ही त्यांचा निरोप घेतला. आता बराच प्रवास आहे म्हणून सगळ्या वॉशरूमला जाऊन येत होत्या. आणि खरं तर जहागीरदार बाबांनी सांगितलं होतं की 1:30 वाजल्याशिवाय तुम्ही इथून निघायचं नाही. आता त्यांनी तसं का सांगितलं, त्यांना ते तसं का वाटलं, पण तिथे जेवण झालं आणि बराच वेळ थांबल्यामुळे 1:30 वाजायला 2-1 मिनिट 2-3 मिनिट फार तर कमी असतील, पण सगळ्यांना घाई झालेली होती की आता पुढे जायचं आहे. आणि तेवढ्यात बाहेर पडली असा आवाज आला. आत असलेल्या आम्ही सगळ्या जणी बाहेर जाऊन पाहतोय तर काय माझी बहीण विनया, माझी चुलत बहीण, दारासमोर असणाऱ्या लोखंडी जाळीत पाय अडकून पडली होती. बरं ती जाळीसुद्धा इतकी छोटी होती, म्हणजे नालीवर टाकलेली जशी जाळी असते ना, म्हणजे त्याच्यात पाय कसा अडकला हाही एक मोठा प्रश्न आहे. ती म्हणत होती की माझा पाय अधांतरी वाटतोय, मला पाय टेकवताच येत नाहीये आणि खूप दुखतंय. दोघी तिघी मैत्रिणी दवाखाना शोधायला गेल्या. तिची एकंदरीत अवस्था बघून फ्रॅक्चर असावं असं मला वाटलं. त्यामुळे शक्यतो कोणीच तिच्या पायाला हात लावू नका, आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊ असं मी म्हणाले. त्याचं कारण माझ्या लेकीचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिला काही होत नाही, उठ बाळा म्हणून एका आजोबांनी उठवलं होतं आणि तिचं लिगामेंट जी दुखावलेलं होतं ते तुटलं होतं. हे माझ्या डोक्यात कुठेतरी होतं आणि त्याच्यामुळे मी तिच्या पायाला कोणी हात लावू नका, आपण दवाखान्यात जाऊ असं सांगितलं. 2च मिनिटात अनिल गुरुजींचे सुपुत्र कार घेऊन आले. तिला घेऊन आम्ही, म्हणजे मी, सचिन आणि माया डॉक्टरांकडे गेलो. त्यांच्याकडे आधीच एक पेशंट होता आणि त्याचं ड्रेसिंग चाललेलं होतं. विनयाला गाडीतच कसं बसं बसवलं होतं, त्यामुळे उतरून चालत जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण डॉक्टर देवमाणूस भासले, खूप सिनियर होते. कसलेही आडेवेडे न घेता ते गाडीपाशी आले आणि फक्त तिला बघून त्यांनी सांगितलं की 100% फ्रॅक्चर आहे, एक्सरे काढून आणा. तिथून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. जहागीरदार स्थानिक असल्याने कुठले डॉक्टर, कुठलं हॉस्पिटल असं काहीही डोकं आम्हाला चालवावं लागलं नाही. शिवाय तेच गाडी चालवत असल्याने खूप वेळही वाचला. विनयाला चेअरवर बसून एक्सरे रूममध्ये नेण्यात आलं. तिला तसं व्हीलचेअरवर बसलेलं पाहताना खरंच खूप यातना झाल्या. ती 10 मिनिटं खूप अस्वस्थतेत गेली. तरी नशीब आम्ही मंडलेश्वरसारख्या गावात होतो. डॉक्टर, एक्सरे टेक्निशियन खूप सहानुभूतीने आणि सहजपणे बोलत होते. मोठ्या शहरांमध्ये सुविधा असतात पण आपुलकी नसते. एक्सरे आला आणि डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, रॉड टाकावा लागेल. डॉक्टरांनी तिला ॲडमिट करा असं सांगितलं. या सगळ्यात मोजून 10-1 मिनिटं गेली असतील. त्यांनी आम्हा तिघांना सगळं समजून सांगण्यासाठी म्हणून केबिनमध्ये बोलवलं. माझ्या डोक्यात प्रचंड वेगात विचार पळत होते. विनयाला मायल्यूड लिक्युमिया आहे. तिची हिस्ट्री मला माहिती असल्याने तिच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना ती हिस्ट्री डॉक्टरांना माहीत असावी म्हणून त्यांना मी ते सांगितलं. ते मायाशी पण मीच मुंबईकर आहे असं काहीतरी बोलत होते आणि तेवढ्याच सचिनना मी बाहेर बोलवून घेतलं आणि विचारलं की इथून इंदोर किती दूर आहे. ते म्हणाले 2 तास आहे फार तर. इंदोरला भावाला फोन करून सांगावं म्हटलं तर माझी स्लिंग बॅग गाडीतच राहिली होती. हल्ली कोणाचेही नंबर पाठ नसतात. मग हेमाला फोन करून सांगायला सांगितलं.
जहागीरदार यांना विचारलं की ॲम्ब्युलन्स मिळेल का? तर ते म्हणाले की हो. त्यांनी फोन केला आणि सांगितलं की 10च मिनिटात ॲम्ब्युलन्स येते. डॉक्टरांना सांगितलं की इंदोरला जर आम्ही घेऊन जायचं ठरवलं तर उशीर झाला म्हणून काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत ना. तर त्यांनी आधी तर मी हे करू शकतो, काही हरकत नाही आहे, तुम्ही इथे ऑपरेशन आपण करूयात, सगळी व्यवस्था आहे, असं आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण इंदोरला घेऊन जायचं, कारण एकतर तिथे माझे भाऊ होते, घरची सगळी माणसं होती आणि इंदोर त्या मानाने तुलनेत खूप मोठं शहर असल्यामुळे मला असं वाटलं की इंदोरला तिला नेलं पाहिजे. मग त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही घेऊन जा. तेवढ्या वेळात हेमाने सगळ्यांना सचिन यांचा नंबर दिला, त्यामुळे त्यांच्या फोनवर फोन यायला लागले होते. हेमा म्हणजे माझी भावजाई जी आमच्याबरोबर होती. काढलेला एक्सरे भावाला व्हॉट्सॲपवर पाठवला. त्यालाही 2 दिवस ताप होता, पण हे सगळं ऐकल्यानंतर त्याचं दुखणं पळून गेलं. त्याने इंदोरमध्ये हॉस्पिटल बघून, तिथे डॉक्टरांशी बोलून, त्यांना एक्सरे दाखवून सगळं व्यवस्थित ठरवलं होतं. तोपर्यंत निलिमा असंच एका मुलाला रिक्वेस्ट करून त्याच्याबरोबर गाडीवर तिथे आली. मग आमची गाडीही आली. माझं आणि विनयाचं सामान तिथे उतरवलं गेलं. आम्ही दोघी ॲम्ब्युलन्समध्ये चढलो. ती स्ट्रेचरवर होती आणि तिच्या बाजूला मी. डोळ्यातलं पाणी कमी होत नव्हतं आणि अनुने परिक्रमा सुरू करण्याआधी विचारलं होतं की परिक्रमेत जर तब्येत कोणाची बिघडली तर आपण काय करायचं, कारण कोरोनाचे दिवस होते. त्यावर प्लॅन बी काही आहे का? तर मीच म्हणाले होते की प्लॅन बी काय, कुणी आपण तिला एकटीला सोडायचं नाही हे नक्की. आणि ते मीच म्हटलेलं असल्यामुळे प्लॅन बी कामाला आलेला होता. आणि विनयाबरोबर इंदोरला जाण्यासाठी मी तयार झाले होते. तुम्ही आम्हाला परत जॉईन करू शकता, सचिनने असं मला सांगितलं. खरं की नेमावर इथून फार लांब नाही आहे, तुम्ही इंदोरहून नेमावरला पुन्हा येऊ शकता. पण त्यावेळी बाकी कसलाच विचार नव्हता. तिला योग्य वेळी उपचार मिळावेत एवढंच फक्त वाटत होतं. ॲम्ब्युलन्समध्ये बसण्याचा खरं तर माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग. आपण प्रवासात जाता येताना ॲम्ब्युलन्स ती आवाज करत जात असते तेव्हा आपण पाहतो. पण ॲम्ब्युलन्समध्ये कधी मला बसावं लागेल असं मला वाटलं नव्हतं आणि तो प्रसंग माझ्या आयुष्यातला पहिला होता. आणि तो म्हणजे प्रकार खूपच दडपण देणारा होता. चालक मात्र खूप कनवाळू होता. सामान तर सगळं व्यवस्थित घेतलं, पाण्याची बाटली विसरली. पण 10च मिनिटं झाल्यावर विनयाने पाणी मागितलं आणि लक्षात आलं की पाणी घेतलंच नाही आहे. पण त्याचं वाहकाचं जे आहे ते समोरच्या आरशातून सतत आमच्याकडे लक्ष होतं. त्यांनी पाण्याची बाटली दिली, स्पीड ब्रेकर आला किंवा खड्डा आला की तिला खूप वेदना होत असत. मी कसं तरी तिला थोडंसं पाणी पाजवलं आणि मी सतत स्वामींचा धावा करत होते. तिचा हात घट्ट पकडून बसले होते. आरशातून तो पाहून ठीक आहे ना सगळं, असं विचारत होता. म्हणजे त्या विचारण्यातून सुद्धा त्याचा कन्सर्न लक्षात येत होता. माणुसकीचं दर्शन असं मला पदोपदी होतं. तर मी सतत एकच स्वामींना सांगत होते की हिला जास्त त्रास होऊ देऊ नकोस आणि वेळीच उपचार मिळू देत. इंदोरला पोचलो. हॉस्पिटलमध्ये भाऊ आणि माझे मिस्टर आलेलेच होते. तिला उतरवतानाही ते चालक वाहक जे आहे ते अतिशय मायेने आई बऱ्या आहात ना, काळजी करू नका, असं म्हणत होते. निघताना मला जहागीरदार यांनी त्यांना 100 रुपये द्या असं सांगितलं होतं. त्यामुळे मी त्यांना पैसे द्यायला गेले तर अहो नको नको, पैसे कशाला, असं ते इतक्या सहजपणे म्हणाले. आणि त्यांच्यातल्या माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन झालं. पुढची सगळी प्रोसिजर झाली. ऑपरेशन सकाळी 6 वाजता करायचं असं ठरलं आणि खूप काही सिरियस नाही असं समजल्यावर मी नेमावरला जाऊ शकते असं धनूला मी विचारलं. धनू म्हणजे धनंजय क्षीरसागर माझा भाऊ, त्याला मी विचारलं. त्यानेही लगेच गाडीची सोय केली आणि पहाटे 4 वाजता मी निघायचं असं ठरलं. भावाचा ताप वाढला होता. त्याला घरी जा म्हणाले, पण ऑपरेशनसाठी ब्लड अरेंज करायचं होतं. विनयाचे मिस्टर मुंबईहून फ्लाईटने निघाले होते. तेही 11:30 पर्यंत पोचणार होते. पण ते येईपर्यंत कितीही ताप असला तरी माझा भाऊ घरी जायला तयार नव्हता. माझे मिस्टर पण तिथेच होते. पण विनयाचे मिस्टर आल्यानंतर मात्र आम्ही सगळे निर्धास्त झालो आणि त्या क्षणी मात्र मी लगेचच झोपेच्या अधीन झाले. दिवसभराचं जे टेन्शन होतं आणि उद्या पहाटे उठून नेमावरला जायची ही इच्छा, आणि त्याच्यामुळे मी लगेचच झोपेच्या अधीन झाले. तिला इंदोरला घेऊन जायचं हा निर्णय घेताना हा मी विचार केला नव्हता की
तिच्या मिस्टरांना किंवा अजूनही कोणाला यायचं असेल तर फ्लाईटने ते इंदोरला येणं सोपं पडेल हा विचार मी केला होता. पण मला नेमावरला जाता येईल का हा विचार मी केलेला नव्हता. त्याप्रमाणे तिचे मिस्टर आल्यानंतर मात्र मी नेमावरला जायचा निर्णय घेतला. नवख्या गावात किती दिवस आपण तिथे मंडलेश्वरमध्ये राहणार हाही एक विचार होताच. थोडक्यात 10 ते 15 मिनिटांमध्ये मी एवढा सगळा विचार केला होता की हल्ली आपल्याला काही सुचत नाही, आपल्याला काही आठवत नाही, आपलं वय वाढलंय, असं उगाचच आपण काहीतरी जे वाटून घेत होतो ते किती चुकीचं आहे हा साक्षात्कार मला तिथे झाला. आणि नर्मदा मैयाने मला ते शहाणपण दिलं की वय झालं म्हणून रडत बसायचं नाही, तर असलेली बुद्धी योग्य वेळी योग्य कारणासाठी वापरायची. झोपताना एकच विचार आला की जर न थांबता आपण पुढच्या प्रवासाला निघालो असतो, म्हणजे जसं जहागीरदार गुरुजींनी सांगितलं की 1:30 वाजेपर्यंत थांबा. काही जणांचं चाललं होतं की नको कशाला थांबायचं, जाऊयात, तसं न थांबता. पण सचिनचा गुरुजींवरती खूप विश्वास असल्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही, आपण इथे 1:30 वाजेपर्यंत थांबणार आहोत. आणि म्हणून जेवणाचा तिथे जेवण्याचा निर्णय घेतलेला होता. तर तसं न थांबता जर आपण निघालो असतो आणि वाटेत अशी काही अडचण आली असती तर आपण नेमकं काय केलं असतं. जहागीरदार यांचे तर आभार मानावेत तेवढे थोडेच. त्यांच्यामुळेच अवघ्या तासाभरात आम्ही निर्णय घेऊ शकलो होतो. पाऊस नसता पडला तर, अनिल गुरुजींचं ऐकलं नसतं आणि पुढे गेलो असतो तर. आता या जर तरला काही अर्थ नसतो. पुढे काय हे माहीत नसलेल्या क्षणीच तो आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. आपण फक्त नतमस्तक व्हायचं आणि ते स्वीकारायचं. त्याला कुणी देव म्हणतो, कुणी ईश्वर, कुणी अल्लाह, कुणी येशू, नाव काहीही द्या. त्याचं अस्तित्व हे जाणवतं आणि तो असा नावाबिवातच काय तर कशातही अडकणारा नाही हे समजलं आणि ती असते अनुभूती. नर्मदे हर. पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये. तोवर नर्मदे हर.